नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। हा जो रस्ता आपण पाहत आहात तो कुठला ग्रामीण भागातील साधारण रस्ता नाही। हा आहे राज्य रस्ता। आश्चर्य वाटलं ना? कारण दिसतोयच असा की एखाद्या दुर्गम भागात अगदी कुठं वाड्या वस्तीवर घेऊन जाणारा हा रस्ता असेल, मात्र तसं नाही। हा खामगाव ते पंढरपूर राज्य रस्ता आहे आणि हा रस्ता ही जी अवस्था आहे ती अगदी 2 किलोमीटरची आहे। 2ही नाही, 1 ते 1.5 किलोमीटरचा हा रस्ता मागच्या अनेक वर्षांपासून या अवस्थेत आहेत। कित्येक उन्हाळे आले, पावसाळे आले, मात्र रस्ता आहे तोच आहे आणि त्याच अवस्थेमध्ये आहे। केजपासून अगदी 15 ते 16 किलोमीटर अंतरावर मांजरा नदीवर एक मोठा पूल आहे आणि त्या पुलाचं काम मेघा कंपनीने घेतलेले होते। मात्र पूलही आणखी अर्धवट स्थितीत आहे आणि तो पूल न झाल्यामुळे बाजूने जाणारा हा जो जुना रस्ता आहे तो पुलापासून कळमकडे अर्धा किलोमीटर आणि केजकडे अर्धा ते पाऊण किलोमीटर हा रस्ता आहे। केज ते कळंब असेल, आंबेजोगाई ते कळंब असेल, शेकडो वाहने या रस्त्याने दररोज ये जा करतात। मात्र संबंधित गुत्तेदार या पुलाचे काम अर्धवट सोडून पळून गेलेला आहे आणि म्हणून या रस्त्याला कुणीच वाली राहिलेलं नाही। हा जो जुना पूल आहे तो अतिशय कमकुवत झालेला आहे आणि त्यावरूनच अशा प्रकारे वाहनधारकांना कसरत करावी लागते। पुलाचे काम होईल तेव्हा होईल, मात्र नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या रेट्यामुळे केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शासन दरबारी सदरील रस्त्याचे काम करण्याचे पत्र दिले। त्यानुसार राज्याच्या मुख्य अभियंत्यानेही या मेगा कंपनीला पत्र दिले आणि अगदी 8 दिवसाचा त्यांना रस्ता सुरू करण्याचा अवधी दिला होता। त्यालाही आता 3 ते 4 महिने उलटून गेलेले आहेत, मात्र आणखीन या रस्त्यावर साधा मुरुमाचा खडा सुद्धा टाकलेला नाही। आमदाराने पत्र दिले, मुख्य अभियंत्याने नोटीस काढली, तरीही हा संबंधित गुत्तेदार कसल्याही प्रकारची हालचाल करायला तयार नाही। हे झालं प्रशासनाचं, लोकप्रतिनिधींचं, मात्र यामध्ये मरण आलंय ते प्रवाशांचं। साधा हा 1.5 किलोमीटरचा रस्ता कुणाच्याच दबावाने म्हणा किंवा कुणाच्याच अधिकाराने होत नाही। धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील किंवा बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांनी अनेकदा प्रयत्न केले, मात्र हे प्रयत्न मग का निष्फळ ठरले आणि हा गुत्तेदार का यांचं ऐकत नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। पावसाळ्यामध्ये ही अशा प्रकारे रस्त्याची अवस्था आपण पाहताय। कसल्याही प्रकारचं वाहन चालवता येत नाही। अनेक विद्यार्थ्यांना ये जा करावी लागते। कळंबला मोठा बाजार भरतो, संबंधित ग्रामीण भागातील लोक याच रस्त्याने वागतात, तरीही हा अशा प्रकारे गुडगा जे खड्डे आहेत त्यातून मार्ग काढावा लागतो। केज विकास संघर्ष समितीने कित्येकदा आंदोलने केली, लोकप्रतिनिधींनी पत्र दिले, तरीही या रस्त्याला कसल्याही प्रकारचं मुहूर्त सापडत नाही। पुलाचे काम तर केव्हा होईल हे कुणालाही आता सांगता येत नाही। सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू